नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्वजण? मजेत ना? तर संपदाच्या हळदी होत्या. संपदा म्हणजे माझी मानलेली मोठी बहीण आहे, तिची मुलगी. तर तिच्या हळदीला जाण्यासाठी आम्ही सर्वजण उल्हासनगरला जायला निघालेलो होतो. संध्याकाळी तिच्या हळदी असल्या कारणाने आम्ही संध्याकाळीच तिथे पोहोचलो. छानपैकी कार्यक्रम जो आहे तो पार पडलेला आहे. तर त्याचाच व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे. चला आपण पाहूया संपदाच्या हळदी कशा झाल्या. आणि त्याच्यानंतर मग आम्ही सर्वांनी तिथे थोडंसं डान्स वगैरे केला. आणि त्याच्यानंतर मग आम्ही तिथून रिटर्न आलेलो आहोत. कारण दुसऱ्या दिवशी मला पुन्हा मिस्टरांच्या मावशीच्या मुलाच्या लग्नाला जायचं होतं. त्या कारणाने संपदाच्या लग्नाला आम्ही नाही जाऊ शकलो. चला तर आता आपण संपदाची हळद बघूयात. हा, बसून लावला तो उत्तम. बस ना, बस 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 बस. सर्वजण आपलं संपूला येऊन हळद लावून जात होते. आणि आता तिचे आई वडील आले होते तिला हळद लावायला. आपल्या लेकीला हळद लावून तिची उद्या आपण पाठवणी करणार आहोत. ही भावनाच आईसाठी किती मोठी असते, म्हणजे किती दुःख देणारी असते ती घटना. आणि तिथेच माझ्या बहिणीला अश्रू अनावर झाले आणि दोघ्या मायलेकी ज्या आहेत त्या मिठीमधून रडत होत्या. ते दृश्य पाहिल्यानंतर प्रत्येकीच्या डोळ्यात पाणी येणारच. कारण मुलगी ही परक्याचं धन असतं असं कितीही आपल्याला माहिती असलं, वाटत असलं तरी शेवटी जेव्हा तिची पाठवणीची वेळ येते ना, त्यावेळेला मात्र आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं हे प्रत्येक आईवडिलांसाठी फार कठीण असतं. आता मी संपदाला हळद लावलेली आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा,
चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर थांबते इथे. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओंसह. तोपर्यंत बाय बाय. आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.